मंडळी, आज आपल्या देशाचं एक अनमोल रत्न आपण गमावलेलं आहे. ते म्हणजे रतन टाटा. रतन टाटांच्याबद्दल आपण बोलणं म्हणजे आपली तेवढी पात्रताही नाही, असं म्हणता येईल. पण रतन टाटांच्या सोबत नेहमी सावलीसारखी एक व्यक्ती असायची. ती व्यक्ती कोण आहे? पण ते पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. रतन टाटा यांनी शांतनूला फोन करून सोबत काम करण्याची ऑफर दिली होती. आता त्यांच्या मैत्रीचा किस्सा काय आहे आणि हा शांतनू कोण आहे, चला बघूया. उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कमी वयाचा जवळचा मित्र शांतनू नायडू यानं भावनिक पोस्ट केली आहे. रतन टाटा यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन, असं शांतनूने म्हटले. 30 वर्षाचा शांतनू व रतन टाटा खूप जवळचे मित्र होते. त्या दोघांची पहिली भेट कशी झाली आणि मैत्री कशी झाली याचा किस्सा खुद्द शांतनूनं एका मुलाखतीत सांगितला होता. रतन टाटा यांनी स्वतः फोन करून शांतनूला सोबत काम करण्याची ऑफर दिली होती. ह्युमन्स ऑफ बॉम्बेने शांतनूचा प्रवास एका पोस्टमधून सांगितला होता. रतन टाटांशी भेट कशी झाली आणि शांतनू काय करतो याबद्दल त्यानंच या पोस्टमध्ये माहिती दिली होती. त्याची आणि रतन टाटा यांच्या भेटीची कहाणी जाणून घेऊया. शांतनू नायडूचा जन्म 1993 मध्ये पुण्यातील एका तेलुगू कुटुंबात झाला. शांतनूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी आणि कार्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून MBA केले. टाटा एलेक्सीमध्ये ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनियर म्हणून त्यानं करिअरची सुरुवात केली. त्यानं भटक्या श्वानांसाठी बनवलेल्या एका डिव्हाइसमुळं त्याची आणि रतन टाटांची भेट झाली होती. श्वानांबद्दल असलेल्या प्रेमामुळं रतन टाटा यांच्याशी भेट झाली असं शांतनूनं सांगितलं होतं. 2014 मध्ये मी पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा ग्रुपमध्ये काम करू लागलं. सगळं काही छान सुरू होतं. मात्र एके दिवशी मी ऑफिसमधून घरी जात असताना मला एका कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसला. मला कुत्र्यांची खूप आवड आहे. मी अनेकदा कुत्र्यांना वाचवलं होतं. त्यामुळं तो मृतदेह पाहून मला खूप दुःख झालं. मी तो मृतदेह रस्त्यावरून बाजूला घेण्याचा विचार करत होतो आणि तितक्यात एक गाडी त्या मृतदेहाला चिरडून निघून गेली. त्यावेळी मला अगदी कसं तरी वाटलं. याबद्दल काहीतरी करायला हवं अशी जाणीव मला झाली. मग मी माझ्या काही मित्रांना फोन करून कॉलर रिफ्लेक्टर तयार केला, जेणेकरून रिफ्लेक्टर गळ्यात असणारे कुत्रे वाहन चालकांना दुरूनही दिसतील असं शांतनूनं सांगितलं होतं. पुढे तो म्हणाला, हे रिफ्लेक्टर काम करेल की नाही याची मला कल्पना नव्हती. पण दुसऱ्याच दिवशी मला फोन आला आणि त्यामुळं एका कुत्र्याचा जीव वाचल्याचं मला कळालं. मला खूप आनंद झाला. माझ्या कामाची खूप चर्चा झाली आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली. अनेकांना या रिफ्लेक्टर कॉलर विकत घ्यायच्या होत्या, मात्र आमच्याकडे त्या तयार करण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनाही कुत्र्यांबद्दल भरपूर प्रेम आहे. त्यांना तू पत्र लिहून याबद्दल कळव असं त्यांनी मला सुचवलं. आधी मी नकार दिला. नंतर मी रतन टाटा यांना एक पत्र पाठवलं. काही दिवसांनी मी त्या पत्राबद्दल विसरलो आणि त्यानंतर अचानक एकदा मुंबईतील ऑफिसमध्ये मला ते भेटले आणि तुझ्या कामानं मी खूप प्रभावित झालो आहे असं सांगितलं. आजही तो प्रसंग सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. आणि त्यानंतर ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. नंतर त्यांनी रिफ्लेक्टर कॉलरच्या मोहिमेला आर्थिक मदतही केली. काही काळानं शांतनूनं टाटामधील नोकरी सोडून परदेशात शिक्षणासाठी जायचं ठरवलं. तेव्हा त्यानं रतन टाटा यांना एक वचन दिलं होतं. मी शिक्षणासाठी परदेशात गेलो, मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य टाटा ट्रस्टमध्ये काम करेन असं आश्वासन मी रतन टाटा यांना दिलं. त्यांनी मला हसत हसत होकार दिला असं शांतनूनं सांगितलं. शांतनू भारतात परतल्यावर रतन टाटा यांनी फोन करून त्याला कामाची ऑफर दिली. मी शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर त्यांनी मला माझ्या ऑफिसमध्ये बरंच काम आहे, तू माझा असिस्टंट होशील का असं त्यांनी विचारलं. काय बोलावं मला सुचत नव्हतं. अखेर मी त्यांना होकार दिला असं शांतनू म्हणाला.
चांगला मित्र, चांगला मार्गदर्शक आणि चांगला बॉस मिळावा म्हणून माझ्या वयाचे तरुण झटताना दिसतात. त्यावेळी मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नाही. कारण हे सगळं मला रतन टाटा नावाच्या एका सुपर ह्युमनमध्ये मिळालं आहे. लोक त्यांना बॉस म्हणतात, पण मी त्यांना मिलेनियल डंबलडोर असं म्हणतो, असं शंतनूनं ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना 2018 मध्ये सांगितलं होतं.